आवडी चॅनलवरून पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार। मुहूर्तमेढ ज्या नवरा दाम्पत्याच्या नावाने निघाली जाते ते दाम्पत्य ह्या ठिकाणी हजर झालेलं आहे। नानाश्री ओंकारचे पप्पा आणि मम्मी या ठिकाणी या अतिथींचं पूजन करून त्यांचं दर्शन घेत आहेत। त्यांना आता पदार्पणात करायला सांगितलेल्या मुहूर्तमेढच्या ठिकाणी ज्या ठिकाणी जागा निश्चित केलेली आहे त्या ठिकाणी मुहूर्तमेढ उभा केली जात आहे। आजपासून या पवित्र सोहळ्यास सुरुवात झालेली आहे। तर या मुहूर्तमेढीसाठी उंबर या वृक्षाचा ढापा, त्याचप्रमाणे सौंदड या वृक्षाची एक फांदी, आंब्याचे डहाळे अशा पद्धतीनं हे आंब्याचे डहाळे देखील या मुहूर्तमेढीसाठी मंडपासाठी आणलेले आहेत। याला कसलं काय म्हणतात हो? करंजाड। हा, हे करंजाड म्हणजे असे 5 पालवी या ठिकाणी गोळा केलेली आहे। करंजाड, आंबा, या ठिकाणी उंबर वृक्ष, औदुंबर वृक्ष म्हणतात, त्याचप्रमाणे सौंदड आणि इतर वनस्पती या शुभ कार्यासाठी, शुभ मुहूर्तासाठी आणलेले आहे। तुळशी वृंदावन पाठीमागील बाजूस आहेत। शिवाय फळांची, फुलांची देखील झाडं या प्रांगणामध्ये तुम्हाला दिसतात। अशा पद्धतीनं ज्यांच्या नावे मुहूर्तमेढ निघते अशा दाम्पत्याला या ठिकाणी बोलवलं जातं आणि त्यांच्या हस्ते वृक्षाची फांदी उभा केली जाते, त्याचं पूजन केलं जातं। यासाठी कुऱ्हाड नावाचं एक शस्त्र या ठिकाणी या फांदीला, या मुहूर्तमेढीला बांधलं जातं। जवळजवळ 6 महिने हे मुहूर्तमेढ या ठिकाणी उभा राहिली जाते, तेव्हा याची काळजी घेतली जाते। बघा, वेळेवर हे कामकाज होण्यासाठी सगळ्यांची गडबड सुरू झालेली आहे। अतिथींना यायला थोडा विलंब झालेला आहे, त्यामुळं वेळेत शॉर्ट बट स्वीट या पद्धतीने बघा आमच्या गोरख महाराजांची किती गडबड चाललेली आहे। त्यांचा शास्त्रोक्त पद्धतीने हा विधी संपन्न होत आहे। नानांच्या सहवासामध्ये तुम्ही जर आला तर तुमच्या देखील मत परिवर्तन होईल। अशा प्रमाणे त्यांच्या घराच्या मंडपावर वेल चढवलेला आहे। या ठिकाणी मंडप देखील सुशोभित केलेला आहे। ही ज्योतिबाची काठी या ठिकाणी उभा केलेली आहे। ज्यावेळेला ही काठी ज्योतिबाला घेऊन गेली जाते तेव्हा आणि त्यानंतर प्रसाद सोहळा होतो आणि ही काठी शासन काठी उतरवली जाते। अशा पद्धतीनं मुहूर्तमेढीची तयारी केलेली आहे। आपल्या आवडी चॅनेलवर प्रथमच ही मुहूर्तमेढीचा व्हिडिओ संपन्न होत आहे। बरं, ठीक आहे। तुमचं नाव सांगा मावशी जरा। सुमन। तुमचं नाव सांगा। सुनील आणि सुमन यांच्या नावानं ही मुहूर्तमेढ निघाल्यामुळं या दोघांना या ठिकाणी बोलवलेलं आहे। त्यांच्या हस्ते मुहूर्तमेढचा सोहळा संपन्न झालेला आहे आणि इथून पुढं जो काय विधी आहे तो क्रमाक्रमाने घेतला जातो। यानंतर हळद दळली जाते, नवऱ्या मुलाला हळद लावली जाते, त्यातीलच थोडी हळद नवरी मुलीकडे पाठवली जाते आणि अशा पद्धतीनं घरी हळदीचा कार्यक्रम होतो। लग्ना दिवशी साखरपुडा, मंगलाष्टका वगैरे ह्या पद्धतीनं कार्यक्रम संपन्न होतो। पुढील भाग पुढील व्हिडिओमध्ये ओके।
आष्टा गावातील संगम फोटो स्टुडिओ सिद्धनाथ हे या शुभविवाहाच्या प्रसंगी फोटोग्राफर व्हिडिओचं कामकाज करणार आहेत. या मुहूर्तमेढीसाठी सुहासनी स्त्रिया उपस्थित राहिलेल्या आहेत. अशा पद्धतीनं या मुहूर्तमेढीच्या ठिकाणी सजावट केली जात आहे. हा कलश नवऱ्या मुलाची बहीण घेऊन त्याच्या संगतीनं का प्रत्येक कार्यामध्ये त्याच्या पाठीशी उभा राहून फिरत असती. ही स्वस्तिक वगैरे फुलं या ठिकाणी काढलेली आहेत. ज्यांच्या नावे मूर्तवीर निघालेली आहे त्या सुमंत आहे. या मुलाच्या काकी, मुलाची बहीण, भावाची मुलगी, ओंकारची मम्मी, त्या ठिकाणी नवरा मुलगा तयार झालेला आहे. मुहूर्तमेढीचं पूजन हे जोडपं सुनील आणि सुमन. हां ओके ओके, तुम्ही नुसतं फक्त मला सांगा हो. काय करावं लागतंय मला फोटोग्राफरच्या म्हणण्यानुसार थोडंफार इकडे तिकडे फिरावं लागतं. मला काही राग नाही, ते उलट चांगलंच सांगतात. अशा प्रकारे 5 केळी, पानाचा विडा, सुपारी, भिजाणे त्या मूर्तमेढीच्या ठिकाणी पूजन केले जात आहे. उदबत्तीचा सुहास, श्रीफळ, हळदी, कुंकू, संपूर्ण शिवविवाहाची तयारी ते ताट या ठिकाणी आहे. फोटोग्राफर आणि त्यांचं व्हिडिओचं कामकाज सुरू झालेलं आहे. हे आमच्या आजी. अशा प्रकारे मुहूर्तमेढीची जय्यत तयारी सुरू आहे. विवाह संस्थेचा संपन्न सोहळाचं चित्रीकरण आपणास दाखवत आहे. शुभ मुहूर्तावर ही मेढ रोवली जाते. बरीच मंडळी या मुहूर्तमेढीसाठी उपस्थित झालेली आहेत. तुम्ही मावशी ना? हां, आमच्या ओंकारची मावशी. तुम्ही सांगा. लाजायचं नाही, लाजायचं घरात. हा हा, काकी नाव सांगा की. हां सुशीला अट्टुगडे. ओके ओके, ओंकारची नाही जे नाव लाजत्यात हो. बरं ठीक आहे, तुमचं नातं सांगा हो. मी नवऱ्या मुलाची बहीण. हां, माझं नाव सौदामिनी सागर कदम. ओके थँक्यू. हां ताई तुझं नाव सांग. ही बघा ताई आपले हे चिकन पीस आले बघा. हां बोल. वेदिका संदीप खोरे. हा, चेहऱ्यावर हास्य पाहिजे, लक्षात ठेव. हां, या ठिकाणी तुमचं नातं सांगा आणि नाव सांगा हो. अहो ऐकडे का, इकडे पहा, इकडे पहा. ते करा, नंतर करावं, आवडीला वेळ नाही आमच्या. मी नवऱ्या मुलाची मामी. नाव सांगा. संदीप खोत. हा, सारिका संदीप. ओके. हे म्हातार आज करते, याला काय ऐकायला येत नाही, काही नाही, पुढे पुढे करते. पण थोडं नवऱ्या मुलाची जरा विचारपूस करूया, नाही तो म्हणणार माझं लग्न बाकीच्याचं सगळं खे करायला. बरं तुमचं नाव सांगा हो. माझं नाव ओंकार शहाजी अट्टुगडे पाटील. हा छान. ही लग्नाची पूर्वतयारी कशी वाटते तुम्हाला? तयारी भरपूर दिवस चालू आहे आणि सगळं 1 नंबर मध्ये चालू आहे. बर, सगळं व्यवस्थित चालू आहे. हा ठीक आहे ठीक आहे. आनंदी आहात ना तुम्ही? हो मस्त आहे. ओके. हा, तुमच्या ह्या कार्याला आवडी चॅनेल तर्फे बेस्ट लक आहे. धन्यवाद सर. ओके थँक्यू. ओंकार सर्व गुण संपन्न असा हा आमचा मुलगा. संगीत विशारद, BSc मॅथ्स, सेंट्रल गव्हर्नमेंटचं खातं, पोस्ट ऑफिस, रायगड या ठिकाणी तो सर्व्हिसला आहे. हां, अशा पद्धतीनं
मूर्तमेढचं पूजन केलेलं आहे आणि हे जोडपं वयस्करांच्या आशीर्वाद घेत आहे. ओम नमो शिवाय. अशा प्रकारे बाहेर मुहूर्तमेढची पूजन झालेलं आहे. बावकी, गोतावळा, पाहुणे मंडळी, आप्तेष्ट, मित्रमंडळी सगळे उपस्थित राहिलेले आहेत. हे जातं सुशोभित केलेलं आहे. थोड्या वेळानं हे इथून उचललं जाईल, मैदानात घेऊन त्या ठिकाणी याच्यावर हळद दळली जाईल आणि तीच हळद नंतर नवऱ्या मुलाला नवरीला लावली जाते आणि त्यामध्ये लावणाऱ्या सुहासनी देखील एकमेकाच्या ह्याला लावतात आणि त्यालाच म्हणतात पी हळद आणि हो गोरी. याच्यावरही म्हण पडलेली आहे. हळदीसारखं आयुर्वेदिक औषध नाही. ही पंचारती, आरतीच्या वेळेला, पूजनाच्या वेळेला जरा लाईट प्रॉब्लेम असल्यामुळं लाईट येणं जाणं या गोष्टी घडत आहेत. कडक उन्हाळा आहे, पावसाचा लवलेश देखील नाही. थोड्या वेळापूर्वी आपणाला या साधनांची, या संगीत वाद्यांची ओळख करून दिलेली आहे. थोडंफार सुशोभन केलेलं आहे. बघा किती सुंदर सुशोभन केलेलं आहे. त्या लहान मुलींनी देखील हे सुशोभन केलेलं आहे. याच्यातूनच आपल्या मुलांच्यावर संस्कार घडत असतात. ठीक आहे. ज्ञानेश्वर माऊली. ओके.